मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. अडचणीच्या काळात साथ सोडणं चुकीचं आहे. शिवसेनेचा असा इतिहास आहे की ज्यांनी ज्यांनी बंड केलाय त्यांना शिवसैनिकांनी चांगलीच जागा दाखवली आहे. हे वक्तव्य आहे धाराशिवचे ठाकरेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं. आता निंबाळकरांचं सुदैव की दुर्दैव, पण आज उद्धव ठाकरे यांचे जे 6 खासदार फुटलेत आणि ज्यांनी एकनाथ शिंदेची साथ देण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. पुण्याला खास प्रायव्हेट जेट विमानाची व्यवस्था करून ओमराजेंना मध्यरात्रीच दिल्लीत आणण्यात आलं, अशी माहिती सध्या माध्यमांमध्ये देण्यात येते. खरं तर ओमराजे हे काल माध्यमांच्या समोर आले होते, पण तो विषय त्यांचा होता त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खून खटल्याचा. काल येणारा निकाल आता 20 जूनला येणार आहे, पण या सगळ्यामध्ये ऑपरेशन टायगरवर ओमराजे काहीच बोलले नव्हते. मात्र ओमराजे थेट ठाकरेंना सोडून चाललेत. उद्धव ठाकरेंसाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय. पण उद्धव ठाकरेंचे हनुमान ठाकरेंचे सगळ्यात जास्त निष्ठावान समजले जाणारे ओमराजे कसे फुटले? धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं? ओमराजेंच्या फुटण्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहताय GT न्यूज मराठी. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे तब्बल 9 खासदार निवडून आले होते. काँग्रेसनंतर राज्यामध्ये ठाकरे गट आणि भाजपने 9 खासदारांचा आकडा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. एकीकडे फुटीनंतर शिंदे मात्र 7 खासदारावरच मर्यादित झाले. त्यामुळे लोकसभेला शिंदेंना मात देत उद्धव ठाकरेंनी मोठी बाजी मारली होती. पण विधानसभेला मात्र सगळं चित्र पालटलं. शिंदेंनी 50पेक्षा जास्त आमदार निवडून आणले, तर ठाकरे फक्त 16 आमदारावरतीच मर्यादित राहिले. हे सगळं असलं तरी राज्यामध्ये एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री झाले होते, पण तरीसुद्धा खासदारांचा आकडा कमी असल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपला केंद्रातली सत्ता आणखी मजबूत करण्यासाठी खासदारांची गरज असल्यानं 2024 पासूनच एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या विरोधात ऑपरेशन टायगरची सुरुवात केली होती. पण अखेर हे ऑपरेशन जून 2026 मध्ये प्रत्यक्षात उतरले. अनेक वेळा ठाकरेंच्या खासदारांची दिल्लीत घेतलेली भेट, अनेकदा निधींच्या स्वरूपात त्याचं मदत करणं, अशा सगळ्या बाजूंनी शिंदेंनी ट्रॅप आखला आणि या ट्रॅपमध्ये ठाकरेंचे 6 खासदार अडकले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे 6 खासदार नेमके कोण? तर संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचोरे, नागेश पाटील अस्टीकर हे 5 जण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ओमराजे निंबाळकर हे 6वे खासदार. आता सगळीकडे या 5 जणांपेक्षा ठाकरेंना सोडून जाणाऱ्या ओमराजे निंबाळकर या एका खासदाराची सगळ्यात जास्त चर्चा होती. याचं नेमकं कारण काय? तर जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलेलं तेव्हा ठाकरेंचा जवळपास सगळा पक्ष खिळखिळा झाला होता. ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभं राहणारे अगदी मोजके नेते होते, ज्यामध्ये ओमराजेंचा नंबर सगळ्यात वरचा होता. अनेक वेळा त्यांना ऑफर येऊन सुद्धा ओमराजे मागे हटले नाहीत. विशेष म्हणजे ओमराजेंचे अगदी जवळचे मित्र आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटील हे तर शिंदेच्या बंडावेळी सुरतला गाडीत बसून गेले होते. पण काहीतरी वेगळं घडतं असं लक्षात आल्यावर ते ठाकरेंकडे पुन्हा माघारी फिरले. 2 दिवसांची ठाकरेशी कशी निष्ठा आहे याचे गोडवे त्यावेळी सगळीकडे गायले गेले. पण त्यातलाच आता एक दोस्त ठाकरेंची साथ सोडून शिंदेकडे चाललाय. विशेष म्हणजे लोकसभेला मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या तब्बल 7 जागा निवडून आल्या. मराठा आरक्षणाचा तापलेला प्रश्न आणि राज्यात भाजप विरोधात पेटलेले वातावरण, या सगळ्यांसोबतच मराठवाड्यात महायुती सुपडा साफ करण्यात सगळ्यात मोठा वाटा ओमराजे निंबाळकरांचा देखील होता. ओमराजेंनी मशाल मराठवाड्यात फुलवण्यात ओमराजेंनी मोठं काम केलं होतं. असं सगळं असताना ओमराजेंनी ठाकरेंना का सोडलं? ओमराजेंनी हे सगळं एकाकी ठरवलं तर का? असंही नाहीये. गेल्या काही दिवसात त्यांनी त्याचे संकेत दिले होतेच. धाराशिवमध्ये अंबादास दानवेंनी घेतलेल्या बैठकीला ते आले नाहीत. ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला सुद्धा त्यांची दांडी मारली. या सगळ्यात ते एकनाथ शिंदेसोबत मात्र सातत्याने संपर्कात राहिले होते. ओमराजे फुटलेत याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा निकाल. ओमराजे निंबाळकर मुळामध्ये राजकारणात आले आपल्या वडिलांच्या खून प्रकरणानंतर. राजकीय वर्चस्वातन झालेल्या आपल्या वडिलांच्या हत्येनंतर ओमराजेंनी राजकारणात रस्ता धरला आणि पहिल्याच फटकेत जिल्हा परिषद, त्यानंतर आमदारकी आणि खासदारकी असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिलेला आहे. पण या सगळ्यामध्ये आपल्यात
आपल्या वडिलांच्या खून खटला प्रकरणात त्यांचे कट्टर विरोधक पद्मसिंह पाटील यांना शिक्षा झाल्याशिवाय, त्यांना अगदी फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, याचा उल्लेख ते वारंवार करतच राहिले. तब्बल 20 वर्ष हे प्रकरण कोर्टात चालू आहे. नुकताच म्हणजे 16 जूनला या प्रकरणाचा अंतिम निकाल येणार होता. ओमराजे या निकालाकडे डोळे लावून बसले होते. पण आता हा निकाल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जूनला येणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा ओमराजेंच्या पक्षांतरासाठी संबंध जोडला जातोय. पवनराजे खून खटल्याचा निकाल ओमराजेंच्या बाजूने लावायचा असेल तर त्यासाठी त्यांना पक्षांतर करावं लागेल, असा दबाव भाजप आणि शिंदे गटाकडनं टाकण्यात आलाय, असा आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. ओमराजे हे दबावापोटीत शिंदे गटात चाललेत असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सत्तेसोबत गेलो तर न्यायालयात प्रक्रियेत आपल्यात मदत होईल, या हेतुपोटीच ओमराजे शिंदेसोबत आणि ठाकरेंना सोडून गेलेत, अशा चर्चा महाराष्ट्रभर होताय दिसत आहेत. ओमराजेंच्या पक्षांतराचं दुसरं मोठं कारण सांगितलं जाते ते म्हणजे धाराशिवमध्ये वाढलेलं राणा जगजितसिंग पाटील यांचं कुटुंब आणि त्यांचं प्रस्त पाटील कुटुंब विरुद्ध निंबाळकर कुटुंब यांचा धाराशिवमधलं वैर संपूर्ण राज्याला सर्वश्रुत आहे. एकेकाळी एकाच गाडीची 2 चाकं असणारे पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये नंतरच्या राजकीय वर्चस्वातून वितुष्ट आलं. एकमेकांवरती कुरघोड्या झाल्या आणि मग थेट पवनराजेंच्या खून प्रकरणात पद्मसिंह पाटलाचं नाव आलं. दोन्ही घरं एकमेकांना पाण्यात पाहायला लागली. वडिलांच्या हत्येनंतर पेटून उठलेल्या ओमराजेंनी जिल्हा परिषदेनंतर 2009 मध्ये शिवसेनेकडनं निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी नंतर पाटील आणि निंबाळकर घराण्यामध्ये ही लढत चालूच राहिली. पण 2024 मध्ये पक्षफुटी सुद्धा सगळं काही विस्कटलेलं असताना सुद्धा ओमराजे लाटेमध्ये निवडून आले. महाशक्तीची ताकद असताना राणा जगजितसिंग पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा दारुण पराभव झाला. पण त्यानंतर मात्र विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओमराजेंना मात देण्यासाठी राणा पाटलांनी सगळं बळ एकवटलं. सध्या राणा जगजितसिंग पाटील, अर्चना पाटील, मल्हार पाटील असं धाराशिवच्या राजकारणातील पाटील कुटुंबाचं वर्चस्व चांगलंच वाढायला लागले. दुसरीकडे धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे ते शिवसेनेला भाजपवरती मात करणारा चेहरा हवा होता. तो ओमराजेंच्या स्वरूपात मिळू शकतो याची जाणीव शिंदेंना होती. त्यामुळे ओमराजे काहीही करून आपल्याला हवेतच असा आग्रह शिंदे सेनेचा होता. अखेर धाराशिवच्या राजकारणात सत्तेच्या माध्यमातून आपण पाटील घराण्याला शह देऊ शकतो, निकाल फिरवू शकतो, असा विश्वास ओमराजेंना पटवून देण्यात शिंदे सेना यशस्वी ठरली. ओमराजेंनी आपल्या ठाकरेंना सोडून जाण्याचा निर्णय पक्का केला. ओमराजेंच्या फुटीमागचं तिसरं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे गद्दारी केली तरी निवडून येऊ शकतो, असा इतिहास. स्वतः ओमराजेंनी शिंदे गट जेव्हा ठाकरेंना सोडून वेगळा झाला होता तेव्हा गद्दारी केले निवडून येत नाहीत, जनता त्यांना धडा शिकवते असं वक्तव्य केलं होतं. पण शिंदे गटाने ठाकरेंना सोडल्यानंतर सुद्धा त्यांचे 7 खासदार आणि 50पेक्षा जास्तीचे आमदार निवडून आलेत. जरी लोकांनी 50 खोके एकदम ओके म्हणत गद्दारांचा विरोध केला असला तरी निवडणुकीत मात्र त्यांना भरभरून मत दिली. त्यामुळे जरी ठाकरेंना सोडलं तरी ग्राउंडवरचे लोक आपल्यासोबत राहू शकतात. निवडणुकीचा याचा काही फटका बसणार नाही हे शिंदेच्या त्या नेत्याकडनं फुटणाऱ्या या 6 खासदारांना समजून सांगण्यात आलं, ज्यात शिंदेचे नेते यशस्वी ठरले. त्यामुळेच ओमराजे फुटले असं देखील सध्या बोललं जातंय. आता या 3 कारणाव्यतिरिक्त मतदारसंघात येणारा निधी, मतदारसंघाची होणारी काम सत्तेशिवाय होत नाहीत, अशी अनेक आमदार खासदारांकडून दिली जाणारी नेहमीची कारणं ओमराजे सुद्धा देतील हे मात्र नक्की आहे. पण आज फुटण्याची चर्चा असताना ओमराजेंनी सोशल मीडियावर राजमाता जिजाऊ यांचा पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट केली. त्यावरती मात्र लोकांनी त्यांना लक्ष केलेलं पाहायला मिळतंय. कपाळावर गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब, अशा प्रकारचे कमेंट्स त्यांना सध्या कमेंट्स बॉक्समध्ये आलेल्या बघायला मिळतात. खरं तर ओमराजे ठाकरेंना सोडणार म्हटल्यावर त्यांच्या मतदारसंघातले शिवसैनिक सुद्धा त्यांच्यावरती चांगलेच संतापलेत. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मतदारसंघातल्या लोकांना ते नेमका कसा पटवून देतात, पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना कसा फायदा होतो की तोटा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ओमराजे निंबाळकरांचा ठाकरेंना सोडण्याचा आणि शिंदेसोबत जाण्याचा निर्णय तुम्हाला पटलाय का, याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. अशाच राजकीय घडामोडीसाठी GT न्यूज मराठीला सबस्क्राईब करा.